या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। पुण्यातील कोंढवा येथील NIBM रोडवरील रिंग स्कूल जवळ सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बेदरकारपणे गाडी चालवण्याचा एक प्रकार घडला होता आणि इथे एक अपघात सुद्धा घडला होता। एका मद्यधुंद चालकाने आपल्या गाडीवरील नियंत्रण सोडलं आणि त्यानंतर त्याची गाडी डिवायडरला धडकली। यामध्येच पार्क केलेल्या एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवर ती आदळली आणि इंटरनेटवर हा अपघाताचा जो व्हिडिओ आहे तो अगदी आता व्हायरल होतोय, ज्यामध्ये काळ्या कारने एका स्कूटरला धडक दिली। कारच्या चाकाखाली ही स्कूटर आली आणि स्पष्टपणे यामध्ये तो फरफटत नेत असताना दिसत आहे। तरीही हा चालक थांबला नाही। स्थानिकांनी त्याचे वाहन थांबवण्यासाठी सुद्धा अनेक वेळा आवाज दिला, मात्र चालक हा पुढे निघून गेला आणि घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर आता याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। यामध्ये हा अपघात रेकॉर्ड करणाऱ्या एका व्यक्तीला कारच्या नंबर प्लेटवरील क्रमांक MH12TK 1463 असं ओरडताना सुद्धा ऐकू येत आहे। हा संपूर्ण अपघात कॅमेरामध्ये कैद करण्यात आला। त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे, ज्यामध्ये गस्त वाढवणं तसंच गुन्हेगारांवर कठोर दंड आकारणं याचा समावेश आहे। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे होणारे रस्ते अपघातांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे प्रवाशांच्या तसंच पादचाऱ्यांच्या सुरक्षितेचा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे नागरिकांनी याबाबत मागणी केलेली आहे। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी फेज 1 मध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 6 जण यामध्ये गंभीर जखमी झाले होते। सुरुवातीला तांत्रिक कारणामुळे टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक बातमी समोर आली। ट्रॅव्हल्सला आग लागली नव्हती, तर ती आग लावण्यात आली होती हे आता समोर आलेलं आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे ही आग चक्क वाहन चालकानंच लावली होती। या जीव घेतल्या प्रकरणी आणि 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वाहन चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर्स जळीत कांड प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आणि ट्रॅव्हल्सला आग लागली नाही, तर ती चालकानेच लावलेली आहे हे तपासात निष्पन्न झालेलं आहे। चालक असूनही मजुराचं काम सांगितल्यानं चालकानं हे कृत्य केल्याचं उघड झालेलं आहे। अतिशय धक्कादायक बाब ही समोर आली आहे। गोठिवली गावात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढतोय आणि त्यामुळे रहिवाशांकडून उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। गोठिवली गावामध्ये अनधिकृत बांधकामं ही मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्थानिक राजकीय नेत्यांकडून अशा बेकायदेशीर कामांना पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। गावातील रहिवाशांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून प्रशासनानं याबाबत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। माजी उपमहापौर रमाकांत नारायण म्हात्रे, अनिकेत रमाकांत म्हात्रे, मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी त्यांचे राहते घर क्रमांक 147 मा शेरावाली बंगला येथे मजले वाढवण्याचं अनधिकृत बांधकाम सुरू केलंय। तसंच श्रीकांत नारायण म्हात्रे, प्रफुल्लता मनोज म्हात्रे आणि त्यांचे इतर नातेवाईक यांनीही गोठिवली गावामध्ये अनेक अनधिकृत तसंच बेकायदेशीर बांधकामं केली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यामध्ये एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे नवी मुंबईमध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत त्या सर्व अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका तसंच सिडको कडून MRTPची नोटीस देण्यात आली आहे। मात्र रमाकांत म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, मंदाकिनी म्हात्रे ज्या घरात राहतात ते अनधिकृत असूनही त्याला अद्याप
एकही MRTPची नोटीस आलेली नाहीये. रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाने शिवसेना पक्षात प्रवेश केला असून पक्ष प्रवेशाच्या आडून आपली सर्व अनधिकृत बांधकामं आणि त्यांना संरक्षण दिलं जात आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे. एकूणच हे प्रकरण धक्कादायक आहे आणि या प्रकरणी किशोर शेट्टी यांनी आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याबाबत सांगितलंय की स्थानिक भूमाफिया आणि राजकीय नेत्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्यामुळेच सामान्य नागरिकांना अतिशय मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असंही सांगितलं जात आहे. तसंच प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनानं अशा अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केलेली नाही आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रकरणं प्रलंबित ठेवली जात आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं बेकायदेशीर बांधकामं बिनधास्त सुरू आहेत असं म्हटलं जात आहे. गावातील रहिवाशांनी इशारा दिलाय की संबंधित बांधकामावर तातडीनं कारवाई झाली नाही तर ते उच्च न्यायालयामध्ये जाऊन यावर कायदेशीर लढाई लढतील. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. मुंबईतल्या माहीम रेल्वे स्थानकावर एक अजब प्रकार घडला ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली. एका व्यक्तीनं ट्रेन समोर येऊन असं काही कृत्य केलं की काही काळ वाहतूकच थांबवावी लागली. त्यामुळे प्रवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला. माहीम रेल्वे स्थानकावर ट्रेनवर एक मद्यधुंद व्यक्ती चढला आणि त्यानंतर तिथून उतरून तो रुळावरच जाऊन बसला. त्यामुळे रेल्वे चालकाला ट्रेन चालवता येईना. हा प्रकार बराच वेळ सुरू होता आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मद्यधुंद अवस्थेत हा व्यक्ती ट्रेनच्या रुळावरच जाऊन बसला ज्यामुळे ट्रेन वाहतूक काही काळ थांबवावी लागली आणि नंतर त्याला बाजूला करून ती वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावं लागलं. प्रवासी भाड्यात वाढ नसलेल्या शासन आदेशाप्रमाणे महिला तसंच ज्येष्ठांना तिकीट दरात विशेष सवलत देणारा आणि पालिका क्षेत्रात ई बस सेवा प्रभावीपणे सुरू करून शहर प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण स्नेही ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प गुरुवारी परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजयकुमार द्वासे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना सादर केलेला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सभेतच प्रशासक तथा आयुक्तांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. नेहमीप्रमाणे तोट्यात असल्यानं परिवहन उपक्रमानं केडीएमटीचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी उपक्रमाची कामे पूर्णत्वास जाण्यासाठी पालिकेकडे अनुदान रूपी अर्थसहाय्याची मागणी केली होती आणि अनेक वर्षांपासून परिवहन उपक्रमाचा कारभार हा पालिका तसंच उपक्रम पालिका मुख्यालयासमोरील आटोपशीर जागेमध्ये सुरू आहे. परिवहनाचा वाढता प्रसारा विचारात घेऊन शहाड येथे आता परिवहन भवन उभारण्याची कार्यवाही या उपक्रमानं सुरू केली आहे. येत्या 2 महिन्यात हे अद्ययावत भवन पूर्ण होणार आहे असं सांगितलं जात आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.